नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इंग्लिश ग्रामर विथ मेटे सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोर्ड परीक्षेच्या मागील 2 प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेलं इंग्लिशचं ग्रामर अभ्यासणार आहोत. कुठल्या प्रकारचे ग्रामरवर प्रश्न विचारले गेलेत त्याचा आपण अभ्यास करत आहोत. आता बघा, आपण प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत जुलै 2024 आणि जुलैची 2025 या 2 प्रश्नपत्रिकेमध्ये कुठलं व्याकरण विचारलं गेलं त्या अनुषंगानं त्या प्रकारचे व्याकरणाचे प्रकार विचारले जाऊ शकतात किंवा यापेक्षा काही वेगळे असू शकतात, पण प्रामुख्याने याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की कुठल्या प्रकारचं व्याकरण विचारलं जातं. आता बघा, या ठिकाणी 2024 जुलै कुठला प्रकार विचारला आपण पाहू. इथं म्हटलंय ही हॅड टेकन ए लिटल रन फॉरवर्ड. या ठिकाणी बघा, नेम द टेन्स म्हणजे या ठिकाणी वाक्याचा काळ आपल्याला द्यायचा आहे. करता अधिक क्रियापदाचं तिसरं रूप बघा, करता हॅड अधिक क्रियापदाचं तिसरं रूप. ही रचना पूर्ण भूतकाळाची आहे, त्यामुळं या ठिकाणी याचा काळ होतो पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स बघा, काळाचं हे एक वाक्य विचारलं यामध्ये, म्हणजे हे वाक्य झालं बघा आपलं. त्याच्यानंतर याच प्रश्नपत्रिकेमध्ये बघा, हे 6वं वाक्य पुन्हा विचारलं. द PM स्टार्टेड क्लॅपिंग. या ठिकाणी म्हटलं टर्न इनटू सिंपल फ्युचर टेन्स. याला साध्या भविष्य काळामध्ये करा. आता बघा, हे कशा प्रकारे केलं. द PM स्टार्टेड क्लॅपिंग म्हटलंय, हे आहे, हा करता आहे. द PM स्टार्टेड क्रियापदाचा भूतकाळ आहे आणि क्लॅपिंग हे ऑब्जेक्ट आहे. तर हे काय होईल, हे साध्या भूतकाळातलं वाक्य. करता अधिक क्रियापदाचं दुसरं रूप अधिक कर्म हे साध्या भूतकाळाची रचना आहे, सिंपल पास्टची. मग आता याला कुठल्या काळात करायचं सांगितलंय, टर्न इंटू सिंपल फ्युचर टेन्स, साध्या भविष्य काळात करा असं म्हटलंय. तर कसं होईल बघा, इथं आपण अगोदर करता अधिक शॅलविल अधिक क्रियापदाचं पहिलं रूप अशी रचना साध्या भविष्य काळात असते. म्हणजे वाक्य असं होईल, द PM will start clapping. अशी रचना होईल. हे बघा, विल स्टार्ट करता विल शॅल विल आणि क्रियापदाचं मूळ रूप किंवा पहिलं रूप अशी रचना यामध्ये आहे. म्हणजे हे एक आपलं काळाचं वाक्य झालं. म्हणजे जुलै 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये टेन्सेस 2 मार्काला विचारले होते. आता आपण हेच कम्पेअर करू. या ठिकाणी जुलै 25च्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती मार्काला विचारलं बघा. आय कॉल अपॉन यू इन दिस रूम. या ठिकाणी काय केलं, यांनी सांगितलं चेंज इनटू प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याला चालू वर्तमान काळामध्ये बदला. आय कॉल अपॉन यू इन दिस रूम. आता हे कसं होईल, आता प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये करता येईल. कसं करता येईल बघा, आय एम कॉलिंग यू. आय एम कॉलिंग यू या प्रकारे होईल. आय एम कॉलिंग अपॉन यू इन दिस रूम. आय एम कॉलिंग अपॉन यू इन दिस रूम असं याच्यामध्ये होईल. म्हणजे या ठिकाणी दिलेलं वाक्य साध्या वर्तमान काळातलं पहा. करता अधिक क्रियापदाचं मूळ रूप आहे, पहिलं रूप आहे. आणि या ठिकाणी चालू वर्तमान काळामध्ये करता ॲमिजार अधिक क्रियापदाला ING, कारण चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे. कर्त्यानंतर टू बीचं रूप आलं पाहिजे, क्रियापदाला ING आलं पाहिजे चालू वर्तमान काळामध्ये. बघा, या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेत देखील पुन्हा काळाचं वाक्य विचारलेलं आहे. आता बघा, याच्यामध्ये पुन्हा आणखीन पॅसेजमध्ये पुन्हा याच प्रकारे केले. ज्यांनी पुन्हा काळाचं वाक्य यांनी म्हटलंय आयडेंटिफाय द टेन्स. वाक्य दिले पीपल आर ट्राईंग टू लूज वेट. बघा, या ठिकाणी पीपल म्हणजे करता ॲमिजार क्रियापदाला ING, म्हणजे हे चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे. म्हणजे या वाक्याचा काळ आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स म्हणजे बघा, या ठिकाणी आपल्याला या दोन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये 2-2 वाक्य 2-2 मार्कांसाठी काळावर म्हणजे टेन्सेसवर प्रश्न विचारलेला आहे. आता 2 मार्काला येईल त्याची शाश्वती नाही,
मात्र काळावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण येणार नाही असंही नाही. आता बघा याप्रमाणे बघा दोन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये जुलै 24 आणि जुलै 25 मध्ये काय केलंय, 4 मार्कासाठी टेन्सेस आलेले आहे. त्यामुळं थोडंसं टेन्सेसचं रिव्हिजन लक्षात राहू द्या. आता आपण याच्यातली ही जी झालेली वाक्य आहेत तर ती या ठिकाणी आपण कमी करू आणि नवीन प्रकारे यामध्ये पाहू. कोणतं कोणतं व्याकरण आहे आपल्याला तेवढंच पाहायचंय. बघा काळाची 4 वाक्य विचारलेली आहेत दोन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये. याच्यानंतर आलेलं व्याकरण आहे त्यानंतर विचारलंय नॉट ओनली बट ऑल्सो. आता नॉट ओनली बट ऑल्सोचा उपयोग कुठे होतो, एखाद्या नामाच्या 2 गोष्टी वेगळ्या सांगायच्या असतील तर नॉट ओनली बट ऑल्सो वापरलं जातं, किंवा 2 नामाची एकच समान गोष्ट सांगायची असेल तर नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर केला जातो. आता हे वापरताना वाक्याचा अर्थ असा होतो, हेच नाही तर तेही, हाच नाही तर तो सुद्धा, म्हणजे या अर्थाची वाक्य तयार करण्यासाठी नॉट ओनली बट ऑल्सो वापरलं जातं. नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता नॉट ओनली बट ऑल्सो वापरताना ज्या 2 भिन्न गोष्टी येतात त्या लक्षात घ्यायच्या. पहिली ज्या बाबतीत आपल्याला माहिती विचारली आहे किंवा अँडनी ॲज वेल ॲजनी जोडलेल्या 2 गोष्टी असतील तर अगोदरची जी बाब आहे त्या अगोदरच्या बाबीच्या अगोदर नॉट ओनली वापरायचं, आणि दुसरी जी बाब आहे तर ती अँड किंवा ॲज वेल ॲजच्या जागेवर बट ऑल्सो वापरायचं. म्हणजे दुसऱ्या वेगळ्या गोष्टीच्या अगोदर या ठिकाणी बट ऑल्सो वापरलं जातं. म्हणजे 2 वेगळी क्रियापद असू शकतील, 2 वेगळी विशेषण असू शकतील, 2 वेगळी क्रिया विशेषण असू शकतील किंवा 2 वेगळी नामं असू शकतील. मग ती गोष्ट नेमकी कुठं आहे, सुरुवातीला जर वेगळं नाम असेल तर त्याच्या एकदम सुरुवातीला नॉट ओनली येईल, आणि जर दोन्ही गोष्टी एकाच नामाच्या जर 2 गोष्टी वेगळ्या अँडनं जोडलेल्या असतील तर पहिल्या गोष्टीच्या अगोदर नॉट ओनली आणि दुसऱ्या वेगळ्या गोष्टीच्या अगोदर बट ऑल्सो वापरायचंय. हे तर तो लक्षात ठेवा. आता या ठिकाणी काय केलंय हे वाक्य बघा. आता थोडक्यात मला एक वाक्य सांगायचंय. आता मी जर असं म्हटलं की आय लाईक टी अँड कॉफी. आता बघा इथं आय एकच नाम आहे, एक सर्वनाम आहे, याच्या 2 गोष्टी सांगायच्यात. आता इथं सांगताना काय होईल, आय लाईक, आता टी आणि कॉफी या 2 वेगळ्या गोष्टी आता, मग वाक्य काय होईल, या ठिकाणी आय लाईक नॉट ओनली होईल. या ठिकाणी काय होईल, आय लाईक नॉट ओनली टी बट ऑल्सो कॉफी. बघा हे वाक्य यातला हा अँडच्या ऐवजी बट ऑल्सो वापरलं, ही वेगळी गोष्ट आहे. ह्या वेगळ्या गोष्टीच्या अगोदर नॉट ओनली आणि दुसऱ्या वेगळ्या गोष्टीच्या अगोदर बट ऑल्सो हे या ठिकाणी वापरलेले. बघा हे आता ही जशी एक बाब आहे तशी आणखी एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरी जशी बाब ही एक बाब आहे, अजून एक बाब नॉट ओनली. मुद्दाम मी या ठिकाणी स्पष्टीकरण देतोय. नॉट ओनली बट ऑल्सोच्या अगोदर आपल्याला ॲज वेल ॲज किंवा अँडचा वापर असू शकतो, त्यातला अँड निघून जाईल किंवा ॲज वेल ॲज निघून जाईल. तसं उलट जर सांगितलं तर ॲज वेल ॲज नॉट ओनलीच्या वाक्यात जर समजा नॉट ओनली बट ऑल्सो असेल तर ॲज वेल ॲज वापरायचं असलं तर दोन्ही निघून जाईल आणि फक्त बट ऑल्सोच्या ऐवजी अँड किंवा ॲज वेल ॲज येईल. आता बघा इथं काय केलं, आता मी 2 नॉट ओनली बट ऑल्सो वाक्याच्या मध्ये वापरलं जातं. आता हे सुरुवातीला कसं वापरलं जातं बघा. आता आणखी एक उदाहरण देतो. मला असं म्हणायचंय, राजू इज क्लेव्हर अँड राम इज क्लेव्हर. असं म्हटलंय. आता इथं काय होईल, इथं येताना सुरुवातीला नॉट ओनली येईल. इथं नॉट ओनली सुरुवातीला येईल आणि हे वेगळे, कारण वेगवेगळे 2 बाबी येतात. ही क्लेव्हर बाबीमध्ये आपल्याला ह्या 2 गोष्टी सांगायच्या. एकच बाबी क्लेव्हर आहे, मग नॉट ओनली इथं सुरुवातीला आलं, इथं राम इथं अँडच्या जागेवर बट ऑल्सो आलं. म्हणजे नॉट ओनली राजू बट ऑल्सो. बाकी कसं होईल, नॉट ओनली राजू बट ऑल्सो राम इज क्लेव्हर. ही वेगळी जे 2 बाबी त्यापैकी एकच बाब या ठिकाणी सांगितली जाईल. मला असं वाटतं एवढ्यावरून तुम्हाला याच्यातील थोडीशी नियमावली थोडक्यात लक्षात आलेली असावी. याच्यानंतर बघा, यानंतर हे आपल्याला दिलेलं वाक्य आहे बघा,
बोर्डाला आलेलं हे वाक्य आहे. हिज फादर अँड हिज मदर हॅड कम अराउंड हिम. आता याच्यावर लक्षात घ्या, या दोन बाबी येतात, फादर अँड मदर. आता मग हे कसं करायचं? आता या ठिकाणी हे हिज फादरच्या अगोदर इथं सुरुवातीला नॉट ओनली येईन बघा, नॉट ओनली हिज फादर, नॉट ओनली हिज फादर असं होईल. इथं अँडच्या जाग्यावर अँड निघून जाईल, इथं बट ऑल्सो येईल. कारण ही दोन नाम सुरुवातीला आलेली आहेत, त्याच्या म्हणजे पहिल्या नामाच्या अगोदर नॉट ओनली आलो आणि दुसऱ्या नामाच्या अगोदर बट ऑल्सो आलो, तर ही या प्रकारची रचना झाली. नॉट ओनली हिज फादर बट ऑल्सो हिज बट ऑल्सो नॉट ओनली हिज फादर बट ऑल्सो हिज मदर हॅड कम अराउंड हिम असं होईल. नॉट ओनली फादर बट ऑल्सो हिज मदर हॅड कम अराउंड हिम, अशा प्रकारची वाक्य रचना या ठिकाणी याची होईल. आता दुसरं आणखी एक वाक्य आपल्याला या ठिकाणी दिले पहा. द न्यूज ट्रॅव्हल्ड टू द शॉप अँड सर्क्युलेटेड अमंग द कस्टमर्स. ही बाब लक्षात घ्या. द न्यूज ट्रॅव्हल्ड टू द शॉप अँड सर्क्युलेटेड, हे दोन क्रियापद वेगळी दिली आहेत. इथं बघा, ट्रॅव्हल्ड हे क्रियापद दिलंय आणि सर्क्युलेटेड दुसरं क्रियापद दिलंय आणि हे या ठिकाणी अँड न जोडलंय. मग आता या ठिकाणी काय होईल? इथं काय होईल? इथं होईल द न्यूज नॉट ओनली ट्रॅव्हल्ड असं होईल. द न्यूज नॉट ओनली ट्रॅव्हल्ड टू द शॉप बट ऑल्सो, अँडच्या जागेवर बट ऑल्सो येईल. सर्क्युलेटेड अमंग द कस्टमर्स. द न्यूज नॉट ओनली ट्रॅव्हल्ड, बघा हे वेगळं क्रियापद आहे, हे वेगळं क्रियापद आहे. दोन्ही क्रियापदाच्या अगोदर आपण इथं करता आला, त्याच्यानंतर क्रियापदाच्या अगोदर नॉट ओनली आलो. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, नॉट ओनली बट ऑल्सो वापरताना दोन वेगळी नामं, दोन वेगळी क्रियापदं, दोन वेगळी विशेषणं यांच्या अगोदर हे नॉट ओनली वापरलं जातं. मग ते वेगळी सुरुवातीला आलं तर एकदम सुरुवातीला जातं, मध्ये आलं तर मध्ये जातं. एवढी गोष्ट लक्षात तुम्ही ठेवणे गरजेचे आहे. हे नॉट ओनलीचं वाक्य झालं. बघा हे दोन वाक्य दोन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचं एक एक वाक्य या ठिकाणी विचारलं होतं. पहा याच्यानंतरची बाब आहे मेक इट एक्सक्लॅमेटरी. आता हे वाक्य इथं एक वेळेला विचारलंय. आता एक्सक्लॅमेटरी बनवताना आपल्याला काय करावं लागतं? आता एक्सक्लॅमेटरी बनवताना महत्वाची गोष्ट आपल्याला व्हेरी हा शब्द घ्यायचा नाही. त्याला कारण असं आहे, आता एक्सक्लॅमेटरी वाक्य एक तर व्हाटनं सुरू होईल किंवा हाऊने सुरू होईल. आता व्हाट आणि हाऊने कधी सुरू होईल? जर वाक्यामध्ये ए व्हेरी अधिक विशेषणानंतर नाम असेल तर व्हाटने सुरू होतं, आणि जर फक्त व्हेरी असेल तर आणि विशेषणानंतर नाम नसेल तर या ठिकाणी वाक्य कशाने सुरू होतं? हाऊने सुरू होतं. मी आता एक वाक्य देतो, तेवढं लक्षात ठेवा, म्हणजे याच्या आधारे तुम्हाला फरक लक्षात येईल. आता समजा आपण असं म्हणू की ही इज क्लेव्हर किंवा ही इज व्हेरी क्लेव्हर म्हणा. ही इज व्हेरी क्लेव्हर हे लक्षात आलं म्हणून तुमच्या लक्षात येईल वाक्य. हे वाक्य लक्षात ठेवा, ही इज व्हेरी क्लेव्हर. आता हे वाक्य असं आहे, याचं कसं होईल? हाऊ क्लेव्हर ही इज. कारण या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ए व्हेरी नाहीये. हाऊ असेल तर निस्त व्हेरी पाहिजे. इथं निस्त व्हेरी असेल तर, आणि व्हाट असेल तर ए व्हेरी पाहिजे. ए व्हेरी अधिक नाऊन असेल, ए व्हेरी अधिक विशेषण अधिक म्हणजे याच्यात नाम असेल, समजा व्हेरीच्या याच्यामध्ये विशेषणानंतर नाम असेल तर मात्र त्या ठिकाणी व्हाटने सुरू होईल. इथं असेल तर हे फक्त काय आहे? ही इज व्हेरी क्लेव्हर या ठिकाणी होतंय, तर हे कसं होईल? हाऊ क्लेव्हर ही इज. याची रचना अशी होती, अगोदर हाऊ अधिक विशेषण अधिक कर्ता अधिक क्रियापद आणि उद्गारवाचक चिन्ह. यात उद्गारवाचक चिन्ह द्यायला विसरायचं नाही. आता हेच एक वाक्य, आता हे याच प्रकारचं आणखी एक वाक्य तुम्हाला या ठिकाणी वरती लिहून देतो. हेच वाक्य बघा या ठिकाणी, ही इज ए व्हेरी, हे असं केलं चुकीचं वाटतं. ही इज ए व्हेरी क्लेव्हर बॉय. बघा ते विशेषणानंतर नाम आहे,
ए व्हेरी, म्हणून याची सुरुवात कशाने होईल, याची सुरुवात व्हॉटने होईल. इथं काय होईल, व्हॉट ए क्लेव्हर बॉय ही इज. एवढी 2 वाक्याचं एवढं लक्षात जर तुम्ही ठेवलं व्यवस्थित रचनेसह तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. त्यात ए आणि विशेषणानंतर नाम आलं तर वाटणे सुरू होत आहे. ही 2 वाक्य एकच प्रकारची 2 वाक्य आहेत बघा. यांचंच एका याच्यामध्ये नाम आहे, एकाच्या विशेषणानंतर नाम आहे, एकाच्या विशेषणानंतर नाम नाही. थोडक्यात एकामध्ये ए व्हेरी आहे आणि एकामध्ये फक्त व्हेरी आहे. तर ह्या फरकावरून तुमच्या लक्षात येईल याचं एक्सक्लेमेटरी कसं बनवायचं. आता बघा, द वर्ल्ड इज व्हेरी पुअर. आता इथं कसं होईल, या वाक्याला बघा या ठिकाणी ए व्हेरी नाहीये, इथं कसं होईल, हाऊ न सुरुवात होईल. हाऊ, इथं हाऊच्या नंतर विशेषण घ्यायचं, हाऊ पुअर द वर्ल्ड इज आणि उद्गाराचे चिन्ह अशी रचना याची येईल बघा. याच्यावरून तुम्ही थोडक्यात हे उद्गारवाचक वाक्य कसं करायचं ते लक्षात ठेवा. आणि विधानार्थी जर याचं उलट करायला जर सांगितलं तर वाक्याचा कर्ता म्हणजे नाम किंवा सर्वनाम सुरुवातीला घ्या, त्यानंतर शेवटी आलेलं क्रियापद घ्या, नंतर पुढे राहिलं इतर आपल्या विधानार्थी वाक्याच्या रचनेप्रमाणे वाक्य सरळ करा. या प्रकारे आहे. त्यात दिलेला काळ असेल तर तो काळ तसाच ठेवा. याच्यात बाकी काही बदल करायला सांगितलं जात नाही. फक्त उद्गारवाचकाचं विधानार्थी किंवा विधानार्थीचं उद्गाराचक म्हणजे असर्टिव्हचं एक्सक्लेमेटरी किंवा एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्ह अशी रचना सांगितली जाते. याचा पर्याय देखील कदाचित तुम्हाला जर आता पर्याय येऊ शकतो, 4 पर्यायातून एक निवडा असंही या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. हे उद्गारवाचक वाक्य या ठिकाणी झालं बघा. याच्यानंतर विचारलेल्या बाबी काय काय आहेत बघा. यानंतर विचारलंय आता 24 मध्ये काय विचारलंय, ही वॉज किडनॅप्ड बाय एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया. आता या ठिकाणी 4 पर्याय, मी 4 पर्याय लिहिले नाहीत. त्यांनी म्हटलं होतं की याचा ऍक्टिव्ह व्हायचा पर्याय त्यामधून निवडा. आता आपल्याला योग्य जर समजा सगळं ऍक्युरेट जर माहिती असलं उत्तर तर मग बरोबर काय पर्याय सापडतो. आपल्याकडून थोडी चूक जर झाली तर मग मात्र पंचायत होती. आता ही वॉज किडनॅप्ड बाय अन एक्स्ट्रीमिस्ट. आता वाक्य तर एक्स्ट्रीमिस्टने सुरू होईल, मग वाक्य आपल्याला देताना पर्याय दिले जाते ना, अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया वॉज किडनॅप्ड असं येईल. नंतर हे पर्याय सांगतोय, अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया इज किडनॅप्ड बाय हिम असं येईल, किंवा अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया किडनॅप्स बाय हिम असं येईल. कारण हे 3ही चुकीचे पर्याय आहेत. आता या ठिकाणी आपण एक गोष्ट ओळखायची, याच्यावरून वाक्याचा काळ ओळखायचा. पॅसिव्ह वॉइस मध्ये नेहमी क्रियापदाचं रूप 3रं रूप येतं आणि हे वॉज आलंय. वॉजच्या नंतर 3रं रूप आहे, कारण आपल्या काळामध्ये बहुधा वॉजच्या नंतर आयएनजी युक्त रूप येतं चालू काळामध्ये. मात्र या ठिकाणी वॉजच्या नंतर 3रं रूप येईल, इजच्या नंतर 3रं रूप येईल, हॅव हॅज बीनच्या नंतर 3रं रूप येईल, किंवा मॉडेलच्या नंतर बी येऊन 3रं रूप येईल. जर आलं तर ते वाक्य पॅसिव्ह वॉइस. इथं बाय दिलाय. आता या ठिकाणी बाय वरून देखील आपल्याला पॅसिव्ह वॉइसचं वाक्य ओळखता येतं. आता या ठिकाणी काय करायचं, हे कर्म आहे, अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया ही कर्म आहे. आता याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं, वॉज आलं म्हणजे हे वाक्य भूतकाळातलं आहे. या ठिकाणी बीइंग नाही, त्यामुळे चालू भूतकाळातलं नाहीये. क्रियापदाच्या वॉजच्या नंतर 3रं रूप म्हणजे साध्या भूतकाळातलं वाक्य आहे. आपण कर्म अगोदर घ्यायचं. आता इथं कर्म काय, अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया, अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया, अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया. आता यानंतर क्रियापद बघायचं. काय क्रियापद आहे, किडनॅप्ड. या ठिकाणी आहे किडनॅप्ड. साध्या भूतकाळात वाक्य करायचं ना, करता आधी क्रियापदाला भूतकाळ करायचा आहे. अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया किडनॅप्ड, किडनॅप्ड. बघा आता हे झालं. आता याच्यानंतर काय करायचं, फक्त अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया किडनॅप्ड. आता याच हे शेवटी जात आहे, त्यामुळे याची द्वितीय विभक्ती होईल, कारण याच्यातलं कर्म तयार होत आहे, हात करता तयार झालाय. मग काय होईल, किडनॅप्ड हिम असं होईल. हे असं वाक्य होईल, अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया किडनॅप्ड हिम. साध्या भूतकाळाचं हे पॅसिव्ह वॉइसचं वाक्य या प्रकारे बदललं पाहिजे. सॉरी, ऍक्टिव्ह वॉइसचं. हे दिलेलं पॅसिव्ह वॉइसचं, त्याचे ऍक्टिव्ह वॉइस या प्रकारे होतं. आता हे व्हॉइसचं वाक्य होतं, हे याच्यामध्ये एक विचारलंय. त्याच्यानंतर खाली हे बघा, बिगिन द सेंटेन्स विथ मेनी इंटरेस्टिंग थिंग्स यानं सुरुवात आहे बघा. हे पण व्हॉइसचंच वाक्य आहे. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ आलं की ते वाक्य पॅसिव्ह वॉइसचं बहुधा असतं.
आता बघा, आता म्हणजे याच्यातला हा करताय हे क्रियापद आहे आणि हे सगळंच कर्म आहे बघा. मग आपल्याला हे कर्म सुरुवातीला घ्यावं लागेल याचं वाईज बदलताना. याला बिगिनिंग आपल्याला सांगितलं यांनी सुरुवात करा म्हणजे कर्मानं सुरुवात करा, कर्मानं सुरुवात करा म्हणजे वाक्य कशाच आहे, तर ते वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं आहे. आता पॅसिव्ह व्हायस करायचा. आता वाक्याचा काळ साधा भूतकाळ आहे. आता बघा, मेनी इंटरेस्टिंग थिंग्स, मेनी इंटरेस्टिंग, INTERESTING, इंटरेस्टिंग थिंग्स. आता हे आपलं कर्म आहे सुरुवातीला. आता आपल्याला खरे कसोटी इथं असते. आता इथं या वाक्याचा काळ साधा भूतकाळी. आता याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलं पाहिजे. मग टूबीचं सहाय्यकारी क्रियापद भूतकाळी घ्यायचं. मग काय होईल, मेनी इंटरेस्टिंग थिंग्स. आता हे थिंग्स दिलंय म्हणून साठी याला आपल्याला वेअर घ्यावं लागेल, कारण हे अनेक वचनी आहे, वेअर. आता क्रियापद घ्यायचं, याचं तिसरं रूप दुसरं रूप सारखंच आहे. मेनी इंटरेस्टिंग थिंग्स वेअर सेड बाय मी, असं वाक्य तयार होईल. मेनी इंटरेस्टिंग थिंग्स वेअर सेड बाय मी, अशा प्रकारचं याचं वाक्य आपल्याला तयार करून देता येईल. कारण एक लक्षात ठेवतं, याच्यामध्ये दोन्ही प्रश्नामध्ये व्हॉइसचा प्रश्न विचारलेला आहे, नॉट ओनलीचा विचारलेला आहे आणि काळाचे दोन वाक्य या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. हा, आपलं या ठिकाणी व्हॉइस संपलं. आता आपल्याकडं ऍड क्वेश्चन टॅग राहिलाय. हाही दोन्ही प्रश्नपत्रिकेत विचारलाय. आता ऍड क्वेश्चन टॅगच्या बाबतीत काय करायचं बाळांनो, प्रथम दिलेलं वाक्य जसंच्या तसं लिहायचं. काय सांगितलं, प्रथम दिलेलं वाक्य जसंच्या तसं लिहायचं. उदाहरणार्थ हे वाक्य आपण एवढंच लिहायचं. ऍड क्वेश्चन टॅग सूचना आता लक्षात ठेवा. दिलेलं वाक्य जसं तसं लिहायचं आणि शेवटी सोनपविराम द्यायचा. त्याच्यानंतर या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असेल तर घ्यायचं आणि जर नसेल तर काय करायचं, वाक्यातील क्रियापदाच्या काळावरून आपण सहाय्यकारी क्रियापद टू डूचे रूप घ्यायचं, डू डज डीड यापैकी. जर वाक्यामध्ये मूळ क्रियापद असेल तर डू घ्या. जर वाक्यामध्ये क्रियापदाला यस प्रत्यय असेल तर डज घ्यायचं आणि जर वाक्यामध्ये जर क्रियापदाचा भूतकाळ असेल तर डीड घ्यायचं. इथं काय क्रियापदाचा भूतकाळ आहे म्हणजे काय, इथं येईल डीड. दुसरी गोष्ट, आता डीड आल्याच्या नंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, दिलेलं वाक्य होकारार्थी असेल त्याचं रूपांतर नकारार्थी मध्ये करायचं. म्हणजे काय होईल, आता रेस्ट झालं तर डीडचं डिडंट होईल, शॉर्ट फॉर्म आला. म्हणजे द लँडर डिडंट आणि आता लँडर ही एक वस्तू आहे. हे काय होतं, ज्यावेळेला एखादा अवकाशयान आहे त्याच्यातून ते लँड करणारी ती एक वस्तू आहे समजा थोडक्यात. मग त्यामुळे हे डिडंट इट असं होईल. याच्यासाठी याचं सर्वनाम इट येतं म्हणजे याचं काय झालं, डिडंट इट असं आलं. आता तसंच इथे यूज क्वेश्चन टॅग. आता याच्यात कधी कधी पर्याय दिलेले असतात, तो पर्याय आपल्याला निवडायचा असतोय. दे कॅन अकोमोडेट सच फूड्स इन द नाईट. आता बघा, या ठिकाणी दिलेलं वाक्य जसं तसं लिहा, नंतर कॉमा द्या. दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते घ्यायचे. याच्यात कॅन हे सहाय्यकारी क्रियापद दिले, कॅन. दिलेलं वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी. वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी. इथं कुठलाही नकारदर्शक शब्द नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला कांट करावं लागेल. कांट ई रूपामध्ये दिलाय कांट आणि दे दिलाय, दे ऑलरेडी सर्वनाम दिलंय म्हणजे काय, कांट दे. शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही. म्हणजे या बघा, या ठिकाणी दोन्हीही वाक्य कशाची संपली, क्वेश्चन टॅगची वाक्य याप्रमाणे केली जातात. बघा आता या ठिकाणी एक वाक्य राहतं ते म्हणजे WH प्रश्नार्थक वाक्याचं. WH प्रश्नार्थक वाक्य बनवताना आपल्याला काय करायचंय बघा, अगोदर दिलेला जो अंडरलाईन केलेला शब्द आहे तो काय येतो बघा. तो जर समजा ज्या गोष्टी समजा त्या ठिकाण दर्शवलं तर हेर वापरायचं. आता एखादी बाब दाखवते, माहिती देते, म्हणून याची सुरुवात, वाक्याची सुरुवात WH शब्दानं होईल. सुरुवातीला WH शब्द घ्यायचा. काय WH शब्द येईल, व्हॉट. आता इथं डायरेक्ट आता याच्याविषयी माहिती म्हणून वाट नाही सुरुवात होईल. वाट वाक्याचा काळ साधा वर्तमान काय, वाट डू स्प्रेड थ्रू द बाजार. प्रश्नचिन्ह येईल. एक लक्षात घ्यायचं, हा अंडरलाईन केलेला पार्ट आपलं उत्तर आलं पाहिजे. याची सूचना अशी असते, फ्रेम ए WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज इट्स आन्सर. म्हणजे याचा असा एक WH प्रश्न बनवा की त्याच्यामधून त्यातील
अधोरेखित केलेला भाग आपलं उत्तर होईल अशा प्रकारचा डुप्लिकेट क्वेश्चन आपल्याला बनवायचा असतो. तर मला असं वाटतं की यातील बरंचसं व्याकरण तुमच्या लक्षात आलेलं असावं. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला या व्याकरणाचा आपणाला सर्वांना उपयोग व्हावा ही सदिच्छा. धन्यवाद.